जर तुम्हालाही खूप स्वादिष्ट असे पोहेची रेसिपी हवी असेल तर अशा प्रकारे पोहे नक्की ट्राय करा. तुम्ही रोज पोहेच करून नाश्त्याला खाल. तर त्यासाठी ना टमाटर, कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर ना मिरची ना थोडी लांब चिरायची, जेणेकरून पोहेमध्ये लवकर सापडते साईडला काढायला. त्यानंतर थोडे ना कढीपत्ता घ्यायचे. त्यानंतर पोहे भिजू घातले होते मी. पोहे भिजून झाले ना, त्यानंतर कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरं राई टाकलं. जिरं राई चांगलं तडतडून झालं ना, त्यात कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर टमाटर, कांदा व हिरवी मिरची टाकायची व ते फ्राय करू द्यायचं. फ्राय करून झालं ना, तर आपले जे पोहे भिजू घातले होते ना ते टाकून द्यायचे. त्यानंतर ते मिक्स करायचं. त्याच्यात आहे ना थोडी हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं म्हणजे स्वादनुसार. त्यानंतर ना लिंबूचा रस टाकायचा आणि थोडी साखर टाकायची. सगळं मिक्स करून झालं ना, 2 मिनटं परतवायचं व गॅस बंद करून द्यायचा. तुम्हाला वरतून जर बारीक शेव हवी असेल ना, टाकायला आवडत असेल ना, तर तुम्ही टाकून खाऊ शकता. तर अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. व अशा सिंपल व टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.